दिल्ली कार बॉम्बस्फोट हा मोठ्या कटाचा भाग। दिल्ली, नोएडा आणि लखनौमध्ये साखळी बॉम्बस्फोटाची होती योजना। आत्मघातकी नाही तर अस्वस्थतेतून हल्ला केल्याचा निष्कर्ष। जैश ए मोहम्मदच्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल्सचा पर्दाफाश। 8 जणांना अटक, त्यात 6 डॉक्टरांचा समावेश। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन। शाहीनने महाराष्ट्रातल्या तरुणाशी केलं होतं लग्न। शाहीनने लग्न केलेल्या या तरुणासोबत 2015 साली तिचा घटस्फोट झाल्याची माहिती। दिल्लीतील स्फोटानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार। दिल्लीतील स्फोटावर चर्चा होणार असल्याची माहिती। बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। मंत्रिमंडळापाठोपाठच आज केंद्रीय सुरक्षा समितीची सुद्धा बैठक होणार। स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्यांना अद्दल घडवण्यावर चर्चा होणार। दिल्लीतील हालचाली वाढल्या। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पक्ष आणि चिन्हासाठी दोन्ही शिवसेना पुन्हा जोरदार युक्तिवाद करणार। प्रकरणाला आतापर्यंत तारीख पे तारीख। मुंबईमध्ये तब्बल 161 नगरसेवकांनी आपले मतदारसंघ गमावले। प्रभागांमधील आरक्षण बदलल्यामुळे दणका, राजकीय भवितव्य अडचणीत येणार। बावनकुळेंची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार। पार्थ पवार जमीन घोटाळ्यामध्ये अंजली दमानियांचे गंभीर आरोप। बावनकुळेंना दिले पुरावे। बाबा सिद्दीकींच्या पत्नी शेजीन सिद्दीकींची हायकोर्टात याचिका। याचिकेत भाजपचे मोहित कंबोज, अशोक मुंद्रा, विश्वजित चव्हाणांवर गंभीर आरोप। भाजपा आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष। दुहेरी खुनानं सांगली हादरली। दलित महासंघाच्या अध्यक्षाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या। वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी केला खून। प्रतिहल्ल्यात हल्लेखोराची सुद्धा हत्या। काँग्रेस राज्यभर बेरोजगार तरुणांकरता NSUI अभियान राबवणार। नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या। अभियानाबाबत आज पत्रकार परिषद। सतेज पाटील मार्गदर्शन करणार। MCAच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। आज इतर पदांसाठी मतदान होणार। कोणाची वर्णी लागणार, कोणाला झटका बसणार, लवकरच चित्र स्पष्ट होणार। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बिहारमध्ये बंपर बहुमतासह एनडीएचे सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज। बिहार निवडणुकीचा 14 नोव्हेंबरला निकाल। मुंबईकरांचा लोकल प्रवास नवीन वर्षात आरामदायी होणार। 34 स्थानकांवर विस्ताराचं काम सुरू। 27 स्थानकांवर काम डिसेंबरपर्यंतच पूर्ण होणार। 15 डब्यांपर्यंत लोकल वाढल्यास गर्दी कमी होणार। शरीर संबंधांचं वय 16 वर्ष असावं अशी मागणी करणारी इंदिरा जयसिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी। सुनावणीकडे देशाचं लक्ष। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार। 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश। राष्ट्रीय उद्यान परिसरात चकमक।